आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी घेऊन आलो आहे सुधारक सिरीज, जे प्रत्येक परीक्षेमध्ये 3 ते 4 प्रश्न नक्कीच येतात. यामध्ये ते कव्हर करण्यात आलेले आहे. सुरुवातीला 2022 ते 23 या IBPS आणि TCS परीक्षेमध्ये जे प्रश्न झालेले आहेत ते संपूर्ण प्रश्न या सिरीजमध्ये आपण कव्हर केलेले आहे. तर चला तर पहिल्या प्रश्नाकडे वळूया. 19 मे 1852 रोजी महात्मा फुले यांनी वेताळ पेठेत अस्पृश्यासाठी शाळा सुरू करून खालीलपैकी कोणता दलित शिक्षक म्हणून अध्यापनासाठी नेमले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, धुराजी चांभार आणि गणू मांग. प्रश्न क्रमांक 2, महात्मा फुले यांच्या शाळेतील मुक्ताबाई या विद्यार्थिनी महार मांगाच्या दुःखाविषयी लिहिलेला निबंध खालीलपैकी कोणत्या मासिकाने प्रसिद्ध केला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ज्ञानोदय. प्रश्न क्रमांक 3, महात्मा फुले यांनी 1855 साली लिहिलेल्या तृतीय रत्ननाटकांची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ब्राह्मणी मूर्तिपूजेवर. प्रश्न क्रमांक 4, महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, थॉमस पेन. प्रश्न क्रमांक 5, आगरकर यांनी न्यू इंग्लिश हायस्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1880. प्रश्न क्रमांक 6, राजश्री शाहू महाराजांनी शास्त्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सदाशिव लक्ष्मण पाटील. प्रश्न क्रमांक 7, महर्षी कर्वे पुणे येथे रिकामी जागा या महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, फर्ग्युसन. फर्ग्युसन कॉलेजला महर्षी कर्वे हे गणिताचे प्राध्यापक म्हणून काम करायचे. प्रश्न क्रमांक 8, टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ रिकामी जागा या तुरुंगात लिहिला? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मंडाले. प्रश्न क्रमांक 9, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 10, महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कधी सुरू केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 3 ऑगस्ट 1848. प्रश्न क्रमांक 11, महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 11 एप्रिल 1827. प्रश्न क्रमांक 12, कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोगापुढे कोण साक्ष दिली? तर याचं उत्तर आहे महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 13, महात्मा फुले यांनी अस्पृश्यतासाठी पहिली शाळा सुरू केली? याचं उत्तर आहे कोणत्या वर्षी सुरू केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1848. प्रश्न क्रमांक 14, बहुजन समाजाला सवर्ण जातीच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी महात्मा फुले यांना कोणता समाज स्थापन केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सत्यशोधक समाज. प्रश्न क्रमांक 15, विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी खालीलपैकी कोणी नाभिकाचा संप घडवून आणला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 16, महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी कोणत्या ग्रंथाची रचना केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, शेतकऱ्याचे आसूड. प्रश्न क्रमांक 17, महात्मा फुले यांचा जन्म कुठे झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पुणे, धनकवडी. प्रश्न क्रमांक 18, महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गोरे. प्रश्न क्रमांक 19, महात्मा फुले यांनी 3 ऑगस्ट 1948 रोजी पुणे येथील बुधवार पेठेत खालीलपैकी कोणत्या प्रेरणेने भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अहमदनगर मिशनरी स्कूल. प्रश्न क्रमांक 20, महात्मा फुले 1 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले.
आईच्या निधनानंतर त्यांच्या खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने त्यांचा सांभाळ केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सगुणाबाई क्षीरसागर. प्रश्न क्रमांक 21. युरोपियन लेखक थॉमस पेन यांच्या कोणत्या पुस्तकाचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावर होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, द राईट्स ऑफ मॅन. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोण पहिल्या मुस्लिम शिक्षिका व सावित्रीबाईच्या मैत्रिणीपैकी एक होत्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फतिमा शेख. प्रश्न क्रमांक 23. शूद्रांसाठी केलेल्या शिक्षण कार्यामुळे महात्मा फुले व सावित्रीबाईंना गृहत्याग करावा लागला. खालीलपैकी कोणी फुलेंना आश्रय दिला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फतिमा शेख व उस्मान शेख. प्रश्न क्रमांक 24. महात्मा फुले यांनी 3 जुलै 1851 रोजी बुधवार पेठेत अप्पासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची शाळा कोणाच्या आर्थिक सहाय्याने सुरू केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सदाशिव गोवंडे तथा सखाराम परांजपे. म्हणजे जे पहिले ए आणि बी हे दोन्ही ऑप्शन काय आपले बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 25. स्त्री पुरुष तुलना या पुस्तकातील स्त्रियांवरील अत्याचाराला रिकामी जागा यांनी वाचा फोडली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ताराबाई शिंदे. प्रश्न क्रमांक 26. महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला रिकामी जागा शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण. प्रश्न क्रमांक 27. महात्मा फुले यांचे बंद पडलेले शिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी गोविंदराव फुले यांचे मतपरिवर्तन कोणी केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गफ्फार बेग मुन्शी व मिस्टर लिजिट साहेब. प्रश्न क्रमांक 28. ज्योतिबा फुले यांचा मरणोत्तर प्रसिद्ध ग्रंथ कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सार्वजनिक सत्यार्थ धर्म. प्रश्न क्रमांक 29. रिकामी जागा 1860 मध्ये विधवा विवाहास पूर्ण पाठिंबा दिला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 30. महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोठे व केव्हा प्रदान केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मुंबई येथे 1888 साली महात्मा ही पदवी देण्यात आली. प्रश्न क्रमांक 31. महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी वेताळ पेठेत इसवी सन रिकामी जागामध्ये शाळा सुरू केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1852. अशा प्रकारचे जे फॅक्च्युअल प्रश्न आहेत ते नेहमी परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. प्रश्न क्रमांक 32. महात्मा फुले यांनी बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कधी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 28 जानेवारी 1863. प्रश्न क्रमांक 33. तृतीय रत्न हे मराठीतील पहिले सामाजिक नाटक कोणी लिहिले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 34. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सर्व साक्ष जगतपती त्याला नकोस मध्यस्थी. प्रश्न क्रमांक 37. महात्मा फुले यांनी 1855 साली लिहिलेल्या तृतीय रत्न नाटकांची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ब्राह्मणी मूर्तीपूजेवर. योग्य जोड्या जुळवा. या ज्या जोड्या आपल्याला दिसत आहे, तृतीय रत्न हे 1855 साली तृतीय रत्न हे नाटक होतं, ते 1855 साली त्यांनी काढलं होतं. तर जे आपल्याला दिसत आहे त्याच्या समोर त्या जोड्या काय योग्य आहे. जसे गुलामगिरी 1873 साली, तर सार्वजनिक सत्यार्थ धर्म 1891, तर शेतकऱ्याचा असूड तर 1888, 18 जुलैला ते त्यांनी काढले होते. तर अशा पद्धतीने हे जे जोड्या लावा आहे ते परीक्षेमध्ये भरपूर वेळेस विचारले गेलेले आहेत.
तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे, जेणेकरून परीक्षेत येणारा प्रत्येक आपला मार्क तो आपल्याला मिळवता आला पाहिजे. चला तर पुढे आपण जाऊ. प्रश्न क्रमांक 40. वेदाकडे परत चला या विचारावर त्यांचा विश्वास नव्हता. आपल्या मते आर्य भारतातील परदेशी होते, तरीही त्यांनी दयानंद सरस्वतीच्या पुणे येथील मिरवणुकीस संरक्षण देणे मान्य केले. ते कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 41. कोणत्या साली महात्मा ज्योतिबा फुले पुणे नगरपालिकेचे सदस्य होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1876 ते 82 या काळात महात्मा ज्योतिबा फुले हे पुणे महानगरपालिके किंवा नगरपालिकेचे सदस्य होते. तेव्हा महानगरपालिका अस्तित्वात यायची होती, तेव्हा नगरपालिका होती. तर ते 1800 हा काळ लक्षात ठेवा, जेणेकरून परीक्षेत जर प्रश्न आला तर सोडवता आला पाहिजे. 1876 ते 82. प्रश्न क्रमांक 42. योग्य जोड्या लावा. योग्य जोड्या लावायचे सहसा प्रश्न आता IBPS सुद्धा विचारत आहे आणि TCS सुद्धा विचारत आहे. हा पॅटर्न पहिले MPSC विचारायचा, आता दोन्हीही ते फॉलो करत आहे. तर जोड्या लावत असताना आपल्याला वर्ष त्याचे पाठ असले पाहिजे. त्याकरिता आपण याच्या जे वर्ष आहे ते लक्षात घेऊया. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? तर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. बालहत्या प्रतिबंधक गृह हे 1863 रोजी त्याची महात्मा फुले यांच्याकडून स्थापना करण्यात आली. मंडळी हे 1853 रोजी स्थापन करण्यात आलं. आणि बॉम्बे मिल हँड असोसिएशन जे आहे, नारायण मेघाजी लोखंडे हे आपण म्हणतोय, आणि महात्मा फुले यांचं सुद्धा यांच्यामध्ये योगदान होतं. तर याचं उत्तर आहे 1880 रोजी बॉम्बे मिल हँड असोसिएशनची काय झाली? स्थापना झाली. आपण या ठिकाणी सहसा बघू शकतो. सत्यशोधक समाज 1873, बालहत्या प्रतिबंधक गृह 1863, मंडळी 1853, तर बॉम्बे मिल हँड असोसिएशन 1880. 1880 वरून एक सुद्धा हे पण लक्षात ठेवता येईल, न्यू इंग्लिश जे स्कूल आहे, आगरकरांनी जे त्याचं उद्घाटन केलं होतं किंवा काढलं होतं, तर त्याची सुद्धा तारीख वर्ष काय? 1880. प्रश्न क्रमांक 43. महात्मा फुलेंनी विधवा स्त्रियांच्या केशवपन प्रथेविरोधात न्यावांचा एक दिवसीय संप कधी व कोठे घडवून आणला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1865, तळेगाव ढमढेरे. प्रश्न क्रमांक 44. महात्मा फुलेंच्या शाळेतील 14 वर्षाच्या मुक्ताबाई या मुलीने लिहिलेला निबंध प्रामुख्याने कशावर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सामाजिक स्थितीवर. प्रश्न क्रमांक 46. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र असलेले दीनबंधू हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आले होते? याचा योग्य पर्याय निवडा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सत्यशोधक समाजाच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करणे हे दीनबंधू या साप्ताहिकाचे उद्देश होते. आणि जर प्रश्न असा विचारला, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? तर मुखपत्र होते दीनबंधू. प्रश्न क्रमांक 47 वर जाऊ. पहिली कामगार संघटना स्थापन करण्यात खालीलपैकी कोणाचा सक्रिय पुढाकार होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 48. महात्मा फुले यांनी ईश्वराला काय म्हटले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, निर्मिक. प्रश्न क्रमांक 49. धर्मप्रचारक महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ नॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1888. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी कोणत्या एका महिलेने सत्यशोधक समाजाचे सचिव म्हणून कार्य केले? हा आत्ताच रिसेंट परीक्षेत येऊन गेलेला आहे, जे की TCS परीक्षेने TCS या
कंपनीने परीक्षा घेतली होती आरोग्य विभागाची, त्याच्यामध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर लक्षात ठेवा, जे पण प्रश्न आपण आज घेतलेले आहेत ते परीक्षेत नक्कीच यापैकीच प्रश्न विचारतील. तर याची जर PDF हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, जेणेकरून मी त्या व्यक्तीला जे PDF आहे, आज जे प्रश्न होणार आहेत त्याची PDF मी त्याला सेंड करेल. प्रश्न क्रमांक 51, महार मांग या लोकांना विद्या शिकवण्यासाठी महात्मा फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली? तर आपण पहिले 50वा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या एका महिलेने सत्यशोधक समाजाचे सचिव म्हणून कार्य केले? तर याचं उत्तर आहे सावित्रीबाई शेंडे. प्रश्न क्रमांक 51, महार मांग या लोकांना विद्या शिकविण्यासाठी महात्मा फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली? तर याचं उत्तर आहे मंडळी. आता आपण मंडळीबद्दल बघितलं. महार मांग या लोकांना विद्या शिकविण्यासाठी त्यांनी मंडळी ही संस्था स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक 53, देशातील प्रौढांसाठी पहिली रात्रशाळा महात्मा फुले यांनी केव्हा स्थापन केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1855. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? तर ऑप्शन आहे दीनबंधू. प्रश्न क्रमांक 55, महात्मा फुले यांच्याविषयी काढलेले उद्गार व त्याचे योग्य जोडा लावा. महात्मा फुलेबद्दल काही जे समाज सुधारक होते, क्रांतीवीर होते, त्यांनी काय केलंय, काही उद्गार काढले होते, ते बरोबर आहे की नाही ते विचारलं आहे. तर आधुनिक भारताचे पहिले समाज क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हणलं होतं महात्मा फुलेंच्या बद्दल, ते एक आधुनिक भारताचे पहिले समाज क्रांतिकारक आहेत. त्याच पद्धतीनं महाराज सयाजीराव गायकवाड यांनी सुद्धा महात्मा फुलेबद्दल बोलले होते की हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून त्यांना पदवी दिली होती. तसेच शाहू महाराजांनी सुद्धा महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून महात्मा फुले यांना पदवी दिली होती. त्याचप्रमाणे आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून सुद्धा डॉक्टर रामचंद्र गुहा यांनी महात्मा फुलेंना विषयी उद्गार व्यक्त केले होते. तर हे जे आहेत चारही ऑप्शन हे संपूर्ण बरोबर आहेत. तर परीक्षेत जात असताना हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे, कारण कोणी कोणास काय म्हटलंय, कारण प्रश्न त्याच पद्धतीने फिरवून विचारला जाते. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आता. तर याचं काय सर्व पर्याय काय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 56, महात्मा फुले यांनी 10 सप्टेंबर 1853 मंडळी या नावाची संस्था खालीलपैकी कोणत्या उद्देशाने स्थापन केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. आताच आपण बघितलं होतं, त्याची तारीख लक्षात ठेवा. 1853 मंडळीची जे संस्था आहे महार मांग लोकांना विद्या शिकविण्यासाठी 1853 साली त्यांनी स्थापना केली होती. लक्षात ठेवण्याची फक्त तारीख महत्वाची आहे आणि त्याचा उद्देश. प्रश्न क्रमांक 57, महात्मा ज्योतिबा फुले बालवयात असताना त्यांना गोरगरिबांच्या सेवेत व पुरोगामित्वाचे धडे कोणाकडून मिळाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जॉन अँड रेवल्ड. प्रश्न क्रमांक 58, 19 मे 1852 रोजी महात्मा फुले यांनी वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करून खालीलपैकी कोणाला दलित शिक्षक म्हणून अध्यापनासाठी नेमले? तर हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दुराजी चांभार आणि गणू मांग. हे 2 शिक्षक ठेवले होते. अस्पृश्य जी शाळा होती त्यांनी वेताळ पेठेत सुरू केली होती 1852. नेहमी हाही प्रश्न विचारलेला आहे, अस्पृश्यासाठी पहिली शाळा कधी सुरू केली? तर लक्षात ठेवायचं आहे 1852. आणि त्याच्यावर शिक्षक कोण होते? तर धुराजी चांभार आणि गणू मांग. प्रश्न क्रमांक 59, सत्यशोधक समाजाचा मुख्य उद्देश कोणता? तर सत्यशोधक समाज जे स्थापन केलं होतं त्याचा उद्देश विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सामाजिक आणि धार्मिक समानतेचा प्रचार करणे. आपला शेवटचा या सिरीजमधला प्रश्न, महात्मा फुले यांच्या सिरीजमधला प्रश्न आहे 60वा प्रश्न. महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला कशासाठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यासाठी.
याच पुढे आपण आज येथेच थांबूया. आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आपला सपोर्ट हाच आमच्याकरता आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची जिद्द निर्माण करतो. तुर्तास धन्यवाद. भेटू आपण पुढील नवीन लेक्चरमध्ये.